बाई गुड्डी गुड्डी तर लय पैशाला लालची आणि ते भाऊजी तर पेताडे. मी जर लवकर गेले नाही ना तर हे वावर विकून खातील. गुड्डे ए गुड्डे बाहेर ये ग. पैसा काय सगळा मागासाठी दरिद्री लागते सकाळ सकाळ घरात येते बाई कोण येते. तुला काय मागणारे दिसते काय ग मी? अहो दुरून दिसलंच नाही मला. हा तू काय जशी 80 वर्षाची म्हातारीच झाली. अहो 80 वर्षाची नाहीये पण तुम्ही अशी साडी घालून आली घरी घातलेली साडी. तुझ्यासारखं मकडू काय तुझा लय नखरा आहे तसं माझं नाही ना. घालून यायची गावाला जायचं म्हणल्यावर साडी घालतात. बरं आहे माझं तुझ्यासारखं नाही माझं. हा ते थैली बिली दिसली मी म्हणलं कोण मागणारी झाली काय की जाऊ मागणारीच वाटते काय नाही इथं माझं तुझंच झालंय सगळं इथं. जाऊ दे भांडू नका बसा. काय पाणी पिणी देऊ का मग? काय नको तुझं पाणी. तुला आधी कळत नव्हतं का मोठी दाटी जाऊ बाई आली कसं बोलावं कसं नाही. आता मी चांगलीच बोलेन माझ्या मनात तसं काही नाही हो. तुम्ही तसं काही विचार करू नका. तुम्ही काही मनात धरता. आता आले तर 2 शब्द प्रेमाने बोलले तुम्ही म्हणता भांडणच करते म्हणून. आण पाणी मग मला. हा आणते थांबा. घ्या. आणि काही ग्लास नाही काय तुझ्या घरात? नाही ना कुठे आहे ग्लास? सगळे विकले तुमच्या भाऊजीनं. सगळे विकलेत. हा प्या पाणी प्या. काय म्हणता मग कसं काय नाही केलं? आले मी काय झालं आले तर. नाही मी कुठं काय बोलली. बरं झालं तुमचंच घर आहे. कधी या कधी जा कधी येऊ नका. कधी येऊ नका. नाही म्हणजे मी काय चार तिकडे गेले 2 दिवस तर तुला काय वाटलं काय सारं तुझं आहे का काय? नाही मला कशाला वाटणार. तुम्ही मोठे आहे म्हणल्यावर तुमचा पहिला अधिकार आहे ना. पण मी म्हणलं आता येते का नाही का म्हणून आता विचारच करत होती. बरं झालं आले तर तुम्ही. आलेत ना तुलाच भेटायला तुझा नखरा बघायला आलेत ना. हा 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 मला भेटायला कोण यायचं? एक फोन नाही केला तुम्ही घरासाठी आले असेल. तुला काय झालं करायला फोन मला? मी मोठी ना तुझ्यापेक्षा. हा बॅलन्स संपला होता. जरा बॅलन्स टाकून द्यावा ना. मग लय आठवण आली तुम्हाला. कोणाची आठवण आली? घराची आली का आमची आली आठवण? नाही नाही घराची आलती तुझी नाही आली म्हणून आले मी. माहितच आहे म्हणूनच म्हणलं कसं काय बा पदार्पण केलं एकदम घरातच. नाही तुला एकटीला सोडू का काय मग इथं मी? मी कुठं म्हणते सोडा म्हणून. तुमचंच आहे सगळं. कधी या कधी न्या. सगळं उचलून नाही डोक्यावर. मेल्यावर घेऊनच जाणार आहे तुम्ही सगळं. तू नाही नेणार आणि मी नाही नेणार. सगळं इथंच राहणार आहे. आता माहिती आहे ना सगळं इथंच राहणार. मग कशाला पैसे पैसे करायचं? गप बसायचं 2 घास खायचं सुखात जायचं. उद्या मेलं गेलं तर काय घेऊन जाणार आहे तुम्ही? पैसा पैसा करू करू सगळे मेले इथं. लय पुढचं नको बोलू तुझ्यापेक्षा मोठी आहे मी. मी पुढचं कुठं काय बोलतीये? मी म्हणतीये काय पैसा पैसा करायचंय. आता तुम्ही नुसतं पैशासाठी आले वाटते इथं. मला वाटतच आहे पैशासाठी आले म्हणून. दुसरं काही विचारलं नाही. तू कशी आहे? भाऊजी कसं आहे? तू तरी कुठे बोलली माझ्या सगळं सोबत? मी पहिला शब्द विचारला नाही का तुम्ही कसे आल्याला पाणी दिलं तर बाटलीतलंच दिलंय. ग्लास मध्ये सुद्धा पाणी दिलं नाही मला. लय भांडे पडले हाताचे. 1 ग्लास वाढला असता पुन्हा. अगो बाई म्हणजे मी पाणी पिलं ना काय मला आजार बिजार झालाय की काय? मला पाणी त्याच्यात दिलंय तू. तुमचे भाऊजी माहिती नाही का नुसते पेते ते तुम्हाला ते भाऊजी तसे तू दारूच्या ग्लास मध्ये दिलं तिकडून तुम्ही बोला. ते माहिती आहे ना कोण सगळे ग्लास भरून ठेवते ते दारून. एवढं त्यांना तुझं नावच सांगते देते दोघांचे भांडणं लावून बघ. हा आतापर्यंत तेच काम केलं आता तेच करा. आता काय तुमचं मी मला 2 शब्द गोड बोलणार ते तर नाही बोलत. नखरा काय पोप घालती काय फुल लावलंय. मग रोज दे फुल नाही लावीन तर काय? बेवडा नवऱ्याचं काय झालं? कुठून आणला रोज डे? नवरा पितोय दारून नटती. त्यानंच दिलं तर बेवड्या नवऱ्याने दिलं गुलाब आणून काल. विचारते ना मी त्याने दिलंय का दुसऱ्याने दिलंय म्हणून. अहो काही बोलू नका. काही बोलू नका. बेवडा असलं तरी चालत. हा प्रेम प्रेम नखरेची ग बाई माझी. नाही तर गेली नसते घर सोडून. मग नटून थटून बसती. बस नवरा कुठं गेलाय तो? गेला असं बसणार. मला काय करायचंय? मला जरा नीट बोल माझ्या समोर असं बोलती काय? हा एवढं मोठं घर दिलंय ना मला. मी घराच्या याच्यामध्ये पैसे याच्यामध्ये खुश मला त्याचं काय सुद्धा नाही तर माझं पण आहे तुझंच नाहीये. सगळं तुझं माझं करू नको. तुझं माझं. आता मी कुठं माय केलं पण हाय जेवढं आहे तेवढं आहे ना माया. आधी माझा अधिकार आहे इथं. हा तर मग गाज बघ अधिकार. मग झाडून बिडून घाला त्याला फरची पुशी पुसत जा. तेच करायला आले तुझं काम करायला आले मी. फरशी भांडी देते का काढून मला घासायला? आता घासा नाही पडले घासा ना. मग घर कशाला करायचं? घरचे कामही करायचे. घराकडे लक्ष द्यायचं. बाहेर नाही फिरायचं थैला घेऊन आपला थोला. बडबड करती बाई पाहिलं का? अहो मी कुठं बडबड करते? एवढं प्रेमानं बोलणारी जाऊ भेटली नसती तुम्हाला. हा लय प्रेम तू चाललंय तुझं. मग आता कुठं गेले काय माहिती ते भाऊजी. थांब जरा येऊ दे त्यांना मग तुझं बेत आल्या चालू झालं तुमचं नाही का? म्हणजे 2 शब्द प्रेमाचे नाही. तुम्ही आले कशाला ते सांगा. आणि तुझा पपच काढायचं मग. थांब नाही घालेन मी पाप. तुम्हाला विचार घालते का मी? माझा नवरा काही म्हणत नाही. तुम्ही कोण म्हणणार आहे? काय 4 दिवस तिकडे गेले नखरेच करायला लागली तू. मी नखरे बिकरे नाही करत. मला सांगा पण तुम्ही आले कशासाठी? आले होते मी. माझा हक्क आहे इथं. कशावर? वाटण्या काढल्या तुम्ही.
आत्ताशी कळलं मला, तुम्ही त्याच्यासाठी आले का? मग पहिले पॉइंटवर यायचं ना डायरेक्ट, कशाला असं इकडचे तिकडचे हे करायचं? पॉइंट वर यायचं म्हणजे माझा हक्क आधी आहे, मी बघन काय करायचं. तू कोण आहे? मालकीने काहीतली. मग मालकीनच आहे, घरावर अधिकार आहे. आम्ही घर सगळं घरचं काम आवडते म्हणलं, मालकीनच झाली. तू घरातलं काम आवरती, मग हे काय काम, शेतीचं काम काय तू एकटीच करते काय? नाही करत असं, पण मला घराला वाटणी लागती त्याच्यासाठी आले मी. हा जा मग त्याला बोला, माझ्या नवऱ्याला. मला नाही माहिती ते वाटणी भेटली. मला नको सांगू, तुझ्या नवऱ्याचं नाही माझ्या पण नवऱ्याचं आहे इथं. मग मी कुठं नाही म्हणलं, पण तुमच्या नवऱ्याचं माझ्या नवऱ्याचं जास्त आहे ना. हा जास्त अधिकार आहे. लय भूक लागली का जेवायला ती परत थांब पण ताई आले का? कधी आले? आले ना भाऊ, आताच आले. पाणी बिणी घेतलं का? आता पाजले तुझ्या बहिणीनं पाणी मला. बरं सगळं खानदान बोलवली काय इथं? आणते थांब, तू जाईल मग आता चालते. थांब, इथं काय चालू दिसत नाही का? काय चालू आहे? काय चालू आहे म्हणजे? भांडणं चालू आहेत आमचे. का मग माझ्या संग बहिणी संग भांडतात काय? हा ती तुझी बहीण, मी कोण आहे? भांडते. भावाला बोलून घेतलं, आई बापाला पण बोलून घ्यायचं ना वाटण्यासाठी. भावाला कशाला बोलून घ्या? आले तर 4 दिवसासाठी, मग दुखते का तुमचं? हा 4 दिवसासाठी आलाय, दे त्याला जेवायला, जा उठ. हा देते तो, बस मस्त खाते तो. 4 सकाळीच खाल्लं 2-4 भाकरी. तुम्ही माझी नका बहीण tension असती घेऊ. काय? बहीण मग चांगली आहे. काय चालू तुम्ही आहे नका आता? मला काय टेन्शन घेऊ. मी माहिती? टेन्शन मध्ये आहे. जाऊ द्या, मला टेन्शन नका कसं घेऊ टेन्शन तुम्ही. आलंय तुला? मग आले ना तुम्ही इथं. हा एक तर पहिलं किती तर त्याने हे करून ठेवलं उरावर हे, आणि तुम्ही आले इथं पुन्हा. हा तुला एकटीलाच खाऊ द्यायचं मग इथं. हा मग इथं कशाला बसली? इकडे बसा ना. पहिलेच वाढलंय त्याने करून ठेवलं सगळ्याचं कर्ज. तुम्ही करा आता, या इथं बसा. हा तू सांगशील का आता मला कुठं बसायचं? उंबरठ्यावर येऊन बसले आम्ही, बघा कुठं बसलो. बसा इकडं. नाही उठणार मी, बसते इथंच. हा मग आहे ना, मग म्हणूनच घ्यासाठी चालेल. पोरगा जेवायला मागते, त्याला जेवायला द्या आधी. तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी बघीन त्याचं चट. ती जिभला चरचर करायला लागली का? मोठी दाटी जावे, कसं बोलावं कसं नाही कळत नाही का तुला? मला कळते सगळं, कोणासोबत कसं बोलायचं. मी बरोबर बोलते. माणसं बघून. लागली यांची भांडणं मला कशी चाललेली आहे लय हुशार तू. वाटायला बरंच भूक लागली. काम करत चरचर वांगे साठवते म्हणते. काय तुम्ही लय तुमचं अवघड आहे. बघ पोराला पण काढून दिलंय, जेवायला मागत होता तो. हा मग त्याला जेवण दिलं, तुम्हाला द्यायला लागलं असतं ना जेवण. बरं झालं वाचलं जेवण. त्याला तू खाऊन गेला बस मग सकाळीचं. भांडत. हा मी गेलं भांडू? मी नाही भांडत. मी गोडीनं बोलता. तुमचं चालू झालं, आल्या भांडण करायला लागले. मी तर लय गोडीनं बोलते. दुसरी असते ना बघा मग, काय त्याची भांडली केलं असती. दुसरी असती तर? मी किती शांत आहे म्हणून. हा, म्हणून भांडणं लय शांत नाही झाली. तू. मग शांत आहे म्हणून तर संसार करत आहे मी. त्याच्यासोबत कोणी केला असतं का? पेताड सोबत राहिली तर कोणतरी पेताड सोबत. मग बघा माझ्याकडं. ते पेतडन तू नखरेवाली. हा मी कशी ती नखरेवाली आहे म्हणूनच टिकली मी. नखरेवाली नसते ना, साधी असते ना, गेली असते पळून. मग असंच येऊ दे राहते. त्यांना घरी, सांगतेच पळून जायची भाषा करते काय तू? मी कशाला पळून जाईन? मी पळून लावणारी आहे, पळून जाणारी नाही आहे. हे घर कोणासाठी आहे? माझ्यासाठीच आहे सगळं. मग माझ्या नवऱ्याचं हा, माझ्याचं आहे. तुझ्यासाठीच आहे हा, सगळं. माझ्यासाठीच आहे. मी मग जाते तिकडे जाऊन राहते आणि तुलाच खाऊ देते इथं. तर जाऊन राहा ना. मी कुठे नाही म्हणलं. मी करू शकते सगळं, करेन मी, काही विषय नाही. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. बघा तुम्ही तिकडे जाऊन, तुम्ही तुमचं बघा, आम्ही आमचं घर बरं आहे. हो दाजी, काय करू राहिले तुम्ही? काय काय करू राहिले? अय यार तू का पागल बिगल झाला काय? काय केलं दाजी मी? काय केलं विचारतो परत. जसं येतो तसं अंगावर येतो नुसतं. माणसं काही झोपेल बिपेल राहते, काही कळत का नाही तुला? आलतो मी. काय चाललं पाहा म्हणलं दाजीचं. काय चाललं इथं वावरात? काय करते तिथं? त्या वावराला ना ताप आली होती, म्हटलं थोडं पाणी द्यावा. काय बोला दाजी, चाष्टा घेता का मी? अरे मग काय बोलतो तुला कळतं का? वावरात माणूस येतं, जरशी पाणी बिन दिल्यावर माणूस झोपत तर असं का? काही नाही करायचं आणि यायचं ना आपलं हे दाजी हे दाजी करायचं नुसतं. हा मला तर वैताग आला भाऊ तुमचा. कमून? अरे काय गमून करू राहिला? 4 दिवसासाठी आलता ना तू? हा अरे जाय ना आता तिकडं. जायला काय, मी म्हणून तुमचे भांडणं व्हाय ना. काय मी तुमच्या घरी आलो तेव्हापासून तुमचे भांडणं कुठे होते? तू ना तू चांगला मध्यस्थी राहू राहिला भाऊ आमच्या मध्ये. म्हणे भांडणं व्हायना. आता तरी 4 दिवस झाले, 12 दिवस सुट्ट्या, 12 दिवस. उपकारच करू राहिला तू मायावर इथे येऊन. अच्छा तुला 1-1 तासाला भुका लागत आहे. आमच्या घरात सारं राशन संपलं. हा? तुम्ही अरे हिंडा तांदूळ संपले. हिंडा तिकडे, मग कसं काय भाकरी मिळते? हिंडा कुठं हिंडा? दारू प्यायला. अरे मा कुठं काढू राहिला तू? असं देऊ काना खाली ठेवून एक. मग तुम्ही मग काढायला खायला लागत, मग तुमचं कोण काढणार? हा, मग तू मा काढायला आला की इथं? का रे? हा? नाही मला तुझा बाप मला कधी मांडला नाही, तू मला म्हणतो अरे मा बाप काय म्हणते ना, आता बाप गरीब आहे. मा पोरगा आला ना आता हाताखाली, आता घाल. मग मला हाता घालून काढतो का? कस काय काढते? नाही ना, मग मला हाता घालून काढ ना. माझ्यापेक्षा मोठे ना. आणि मग तू म्हणतो ना हाताखाली आलं म्हणून म्हणलं. हाताखाली मला काय म्हणायचं? एवढ्या मिशुऱ्या फुटल्यावर तुला एवढ्या मिशा फुटल्या पण असं बोलतो ना. आहे ना, तुमच्या आशा झाले ना. अरे मग ते नारायणराव आहे. नारायणराव म्हणजे तुला माहिती आहे ना? हा तो दाजी म्हणजे कसं आहे? हा पाहिलं ना? तिकडे जाते दारू प्यायला दाजी, घरी थांबतच तू नाही. दारूचं काढू नको बरं का बाय. नाही मी तुला आहे ना आपल्या भांडण नाही करायचे. तुम्हाला एक सांगायला भांडणं करायला तुला एवढा
तो संग भांडणं करू नाही, मी. नाही, मला भांडणं बरोबर मला नाही अशी लागत. अबे, मला अशी लेवल लागते नाही, लेवल. भांड्याला बरोबर नाही लागत हे असं लागत काय लागत? ताकद लागत ताकद. अरे बॉम्ब लावानी झालं तू तू बॉम्ब काय लावणी सांगतो काय? मला हा? आता का जरी आहे असली ना पण ताकद लई अंगात. ताकद लय अंगात काय ताकद तो ताकदच्या अरे तासाला खायला लागत तुला नुसतं एक तासाला हा? खाय मग आता खायचं काढायचं का तुम्हाला? खायचं काढायचं म्हणजे मग काय अरे 4 दिवस झाले तुला लाज वाटली पाहिजे सार्थक तू जाय ना घरी हा? कसं काय जाऊ तुमचे भांडणं मिटेन कोण घरी? अरे भाऊ आम्ही आमचे भांडणं मिटवलं आहे आम्ही नाही, नाही, दररोज संध्याकाळी- आम्ही काय लहान नाही एवढे एवढे नाही तू आमचं नको भाऊ तू तो पाय आधी भाऊ हा तू तो पाय बरोबर चालेल. ऐक मग काय ऐकू तो तुमच्या भावाची बायको आलेली आहे आणि गुढी ते संग भांडून राहिली ती कुठं घरी. कधी कधी आली आता 1 तास झालाय. खरं गुढी ताईला मला जेवायला दी ती म्हणजे मग डोकं तापलेलं तू जाय बरं. मी आलो तुमच्याकडे मग तिला हाणलं पाहिजे कमून. तिला हाणलं पाहिजे गुड्डीला आणि तुमच्या भावाची बायको म्हणते मला वावरात हिस्सा द्या. कुठून द्यायचा हिस्सा? देऊन टाकू ना तिचा आहे त्याचा हिस्सा माझ्या ताईला काय द्यायचं? तोय ताईला काय लागत आता काय? तोय ताईला देतो घरी काढून तू जाय तिला घेऊन मग भावाच्या बायकोला एवढं द्यायचं आणि आम्हाला काय नाही का? हा तुम्हाला काय लागत तुम्हाला हिस्सा नाही का ताईला? हा हा आहे तुमची सारी खानदान बरोबर एका याची रे हा? कायची? हिस्सा पैसा खाना सगळं असं एकदम लागत ताईला तुम्हाला. बोलिलं मग तुमच्या बरं बोलिलं तुम्ही. तू ना तो असं कर तो बहिणीला आहे ना घेऊन जाय कमून हा कमून तिला लय कटाळा आला नाही इथं. आता आणि आला ती थांबणार इथं. हा ते हिस्सा हिस्सा घेणार ती. कायचा निम्मा हिस्सा निम्मा 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 कायचा अरे घराचा बाबा घेणार याचा वावराचा घेणार. हिस्सावर लय टपेल रे तुम्ही हा? मग? बरे टपेल राहते हिस्सावर टपेलची लोक कशी टपेल राहते तसे आम्हाला राहावं लागेल ना. त्याच्यामुळे झालं काय तू इथं इथं आलं ना तुम्हाला सांगायला. हा? म्हणजे हिस्सा हिस्सा असं कानाखाली हाणा सांगेल आली नाही हा. हिस्सा लागून आता हिस्साची बात आलेली आहे ना हिस्सा घ्यावाच लागेल. कोण कोण हिस्सा मागाल तुम्ही कोणी कोण आहे म्हणजे हा? मेव नाही तुमचा मी. हा ते आहे. मग मेव नाही तर मग तू दाजी आहे, ती माझी बहिणी. मग डोक्यावर बसतो का माझ्या डोक्यावर डोक्यावर बसतो कसं काय बसते? नाही नाही डोक्यावर बसतो का आता घराच्या डोक्यावर बसावं लागेल ना आम्हाला. घरात डोक्यावर बस तेवढं बरं स्टॅम्पवर लिहून देऊ स्टॅम्पवर हा द्या भाऊ एक कागद करून द्या लिहून. हा ना अरे सार्थक तू ना एवढं आहे अजून तू आता लय बोलायला लागला बरं एवढा का एवढा असलेला पर लई मोठी लई माई. हा ना हे, हा 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 तो पर काढू काय मग दर्शिक पर काढायची हिंमत नाही तू कोणाची. चाल बरं तू घरी चाल बरं अरे त्यांचे ते काय ना त्यांचे भांडणं मिटतो आणि तुम्हाला दोघाला घरी काढून देतो तुम्हाला लय भांडण मिनिट फक्त घरी काढून द्यायचं इशा नका घेऊ. म्हणजे मग घरी काय मग तुम्हाला ठेवतो माझ्या मांडीवर बसून इथं मार मग घराचे हिस्सा कोण घेईल? तिकडे आखी घेऊन ते जाते. आम्ही पाहू ना अरे अरे आम्ही कमवलोय आमच्या बापानं कमवलं तुमचं काय त्याच्यामध्ये त्यांच्या हाना मारी वाटते तिकडं झोडा चला आपलं. तू ना तो असं देवाना डोक्यात ठेवून एक धर आता हात वड आता दर्शिक म्हणे ताकद येतो आहे कायची ताकद आहे हा नुसतं खायला लागत त्याला नुसतं हा? हा फोन पहा चाल खायला नुसतं खायला मग ना म्हणे तवा का रे हे बघ गुड्डे तू माझ्या नादी लागू नको बरं का तू माझ्या एका पण हाताची नाहीये. मारते का मग मार ना मग ये ना मार ना. अगं तुला मी सांगितलं ना तू नीट बोल म्हणून. अरे तू नीट बोलते काय मला आज तुला नाही बोलू तर का बोलू मग मी तुला मी नीट सांगते नीट बोल मला अजून बी तुझ्यापेक्षा मोठी आहे मी. मोठे तर मी काय करू लय थांबली होती मोठे मोठे म्हणून लागेल तशीच बोलायचं चर 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 चर. तू चर करती जादा माझ्यापेक्षा. एकटी आहे मला विसरू नको. काय करणार आहे तुम्हाला एकटी असली तर काय करणार आहे? हा काय करणार आहे काय म्हणजे? करणार आहे तुम्हाला? मी कशाला काय करू? हा? हा तुम्ही तू जास्त माझ्या बोलू एका बी नका. हाताची नाहीये. अशी दिली तर अशी पडशील. हा, कशी कशी पडेल मी हा? सरक माग. मग कशाला सारखं मी बोला ना आता काय बोलायचं? काय बोलायचं म्हणजे पाहिजे ना वाटणी. भांडणं करायचे काय तुला? हा करायचं तुला भांडणं करायचे करायचं का? मला या मैदानात करतो हा, भांडण. हा. बघू आता कोण जिंकतंय ते भांडणामध्ये बघ. भांडणं करू नका हा. सांगते मी हा तुम्ही एकटे बरं हा विसरू नका हा. सांगते मी तुम्हाला एक शब्दात हा. अगं तुला काहीच करता येत नाही भांडता बी येत नाही तुला नुसतं नखरा करता येतो तेवढा. मी भानगुडी नाही तुमच्यासारखी शिकली नाही मी हा, भांडायचं. शिकलेलं बाकी शांत आहे तू. मी म्हणून नाही तर नाही का एक हात काय 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 म्हणती? मी कशाला काय म्हणू भांडण नका करू. अगं तू शांत बस मी तुझ्यापेक्षा मोठी आहे. गुटे अगं तू लहान आहे माझ्यापेक्षा. लहान आहे म्हणून किती वेळ हे करणार. अगं, तू लहान आहे माझ्यापेक्षा. अरे काय आहे अगं बसा तुम्ही. अरे काय भांडणं चालले अगं तुमचे भाऊजी मला पाणी याच्यात प्यायला दिलं मला ग्लास मध्ये पाणी नाही दिलं प्यायला तुमच्या बायकोनी. माझं काही नाही काही तर पाणी नाही तुला कळत का नाही गुड्डे तुला मोठ्या आटली तर तोट्याचा भाग्य वळण का? नाही नुसता नखरा करते तो बायको करून आणली तुम्ही म्हणत होते हिला करू कशी नका. नाटकं करायला लागली आल्या तुम्ही. पोरगी पाहिली होती तुमच्यासाठी ही करून आणली तुम्ही नखऱ्याची. अहो, जाऊ द्या आता पाणी याच्यात दिलंय मला म्हणती भांडे पडले घासायचे असं वळण असतं का? तो बाटलीत पण दिल का हा दिला मी मग काय करायचं. अरे जर शिक तुम्हाला एवढं पोट खायचं जा ना आतमध्ये द्या पाणी वळणच मग. नाही ठेवलं एकटी राहिली म्हणून सोकली खायला पहा, इथं. पहा कशी बोलते मला पा माझ्या घरातच येऊन कशी बोलते. ए तुझं कुठलं घर आहे बा अशी बोलते अशी भाषा वापरती माझं घर आहे. तुझी माझं घर आहे तुझं घर सगळं. तुझ्या नवऱ्याचं सगळं माझं नाही का काही. नवऱ्याचं अरे बडबड
शांत केलंय तुम्हाला दारू पिऊ पिऊ म्हणती माझा नवरा दारू पितो आणि भांडे इकले म्हणती नवऱ्यानी मग विकले सगळे भांडे सांगती विकले सगळे भांडे म्हणूनच ग्लास बी नाही घरी सगळ्याला लागली धाकात धरायला सगळं येईन मी नाही यायची मी मोठी तुझ्यापेक्षा जरा नीट राहा. अरे जर गप्प बसणं जर शिक तो बापन तुला काही असं कमी शिकले नाही का? अरे सांगत आहे बहिणी समजून. तुम्ही माझ्या काय आवडता ती त्यांना बोला ना. हा बोला त्यांना काय बोला नाही बोल म्हणजे आपल्या घरचे लगेच नाही का हे नाही बोलू शकत त्याला वळणे लहानपणापासून हा, मला राहिलं माहिती का? प्याची वळ नाही ना, दारू प्याची वळ नाही. तुझ्यासारखं नाही त्यांना वळणे चांगलं पाहणं कशी बोलते तुमच्या बायकोला अरे मला मी पागल व्हायला बसलो पागल तुमच्या मध्ये ना मी पागल होईल. तुला काय झालं तुला वाढायला पाणी सुद्धा दिलं नाही प्यायला चांगलं नाही, काय नाही. लावलं रडायला काय काय केलं मी या घरासाठी काय काय नाही पापा कशी नाटक करते कशी हो? मी बी दाढी. आता नाटक करायला लागली नाटक नवऱ्या भांडणं करून आता का करणं भांडणं हा? वाटण्या मागायला आली वाटण्या मागायला आली म्हणते अरे तुला बोलती भाषा वापरी ती तुमची बायको तुला अक्कल आहे का? अरे तुला बोलती आता मी रडली तर नाही तुम्हाला पोळ का ते रडली का लगेच नाटक करायला लागली तर हे दिसते हा तू रडती का? तुम्हाला रडवशील. फुल काय लावी ती ते काय घालती पप पप आलाय तो घालायला पप सोबत का तुला माय मर्जी जा. शेतकऱ्याची आता ना जाऊ बायको द्या ना तू. बरं आता जाऊ द्या ना. बघा कशी नाटक करते अरे थांब ना तू तुम्हाला नाटक केलेली कशी अरे तुला बोलती करते म्हणती करते बरं मी काय म्हणतो तुम्ही थांबा तुम्ही थोडे शांत बसा मग ऐकता का? मला चहा सुद्धा नाही केला तिने हा साखर संपली सगळं संपलं तिचं हा सगळं संपलं माझ्या घरचं अरे तुम्हाला काही एवढं सुचत का भांडायचं? हे, तुला काय झालं बोलायला बोल ना आता तुला जेवायला दिलंय तुझ्या बहिणी माझ्या भावाला काही म्हणायचं नाही ए थांब माझ्या भावाला काही कोणी म्हणलं नाही चाललं ना मला चाललं नाही माझ्या भावाला कोणी तुझा म्हणलं भाऊ का? थांब ना सार्थक खायला ठेवलंय तू त्याला सार्थक तुला चहा ठेवते तू ना हा जाय बरं चहा ठेव बरं आम्हाला मला नाही सगळ्यांना. प्यायचं भाऊजी चहा. नाही प्यायचं चहा मला. नको, नको वय, मी. वय, वय, वय मध्ये वय मध्ये नाही, असं म्हणतो ना कशाला संपवता साखर काय नाही नाही. प्यायचं म्हणते राहू दे, बस तिथं. काय नाही बस तिथं. नाही ठेवीन तो चहा काय अगोदर बाई हा. पहिल्यापासून अगोदर जाऊ ही. म्हणले होते तुम्हाला करून द्यायला म्हणले होते माझी बहीण चांगली करायला आणलंय करून तुम्ही अगं मी तर कोणच बोल राहिलो पण म्हणजे तुम्ही त्याच्याकडे बोलणार का काय हा माझ्याकडूनच बोलणार आहे ते माझ्याकडून बोलणार त्याकडून नाही गप्प बोलणार. कर शिक तू. पहा ना कशी बोलते कशी नाटक बरं, जाऊ. करतो भांडली आता बघा नाटक करायला लागली रडायला लागली मी रडली तर नाही पोळ काढलं तुम्हाला मी ए, अगं अशी काय वागती नवऱ्या संग तू थांब ना शिक नवरा आहेच तसा कान फुटले गुड्डे थांब ना तर शिक थांब ना ऐक ना बरं मी काय म्हणतो काय बोला झालं तुमचंच राहिलं आता बोला ऐका मलाच बोलणे बसा बरं काय झालं तुम्ही काय काय सांग बरं मला काय मला लागलं? सांगा या वाटण्या केल्या तुम्ही मला फोन का नाही केला आता वाटण्या करायला काय फोन करायला लागत होतो तुम्हाला बोलणार होतो आम्ही कधी बोलणार तिथं म्हणते माझं आहे सगळं इथं मग आता बोलू राहिली माहिती आहे सगळं बाईला अजून अहो सुद्धा सांगा म्हणजे ती. तिला म्हणायचं असं ना आपलं आहे सगळं आपलं आहे तुम्ही सगळं आहे- नाही हा? सगळं झाडून वाळून सगळं घराचं मी बघायचं आणि तिने काय करायचं फक्त हिस्सा झाली आता इथं आता इथं राहिलाच ती थांब मग बघ ती कशी राहते तू नाही इथं राहण्यासाठी जागा नाहीये आम्हाला लागतं सगळं घर तुला देईन काढून मी बाहेर माझा भाऊ घेऊन आले आई बाबा येणार आहे. मी इथं ते जागा भाऊ नाही. नाही बीप नको सांगू मीच तुला बघ कमी एकटीच हा, नाही इथं जागाच नाही राहण्यासाठी तुम्ही दुसरं घर बांधून द्या मला नका सांगू हे माझं घर आहे ए, तुझं नाही ते त्यांच्या बापाचं आहे मग तू बांधून नाही द्या, आली तुम्ही घेऊन दुसरं कुठून घर बांधून द्या मी इथं ठेवणार नाही अरे कोणाला. यार, पण मी काय म्हणतो आणि तुम्हाला जायचं तुम्ही जा निघून. ए, गप बस. आला बडबड चालली तिची तुम्ही पण गप बसा हे तुमचं नाही आणि हिचं नाही हे माझ्या बापाचं आहे आम्ही बांधलेलं आहे कळलं का हा ते माझ्या भावाचं आहे तुमच्या तुमचं भावाचं नाही आहे तर मी तुमच्या भावाची बायको आहे आता मग बायको होतं मग काय आता काय देऊ का सगळं तुम्हाला आता गप बसा आता ते माझ्या भावाचं आणि माझ्या नावावर होईन तुमच्या नावावर काही नाही मग तुम्ही गप घरामध्ये जा आणि तू पण गप घरात हा, आहे असं भांडे म्हणायचं घासा तिनं. हा जा हा, तुम्ही भांडे कसा हा, ए तू पण उठ घास भांडे तू पण उठ तू उठ तू लठाळ्यावानी बस नुसतं खायला लागत तुला उठ अहो माझ्याकडून कधी भांडले असते तर मी अगं उठ होती का तू आता जा नाही उठत जा मार उठ लवकर वय हा एवढा झटका येतो हिला नुसता वाटण्या लागत यांना हा आमच्या बापानं कमीलं त्याचं काही नाही आणि यांना आयत्या आल्या ना आयत्या पेटावर रेगोटे मारायला लागल्यात हे द्या मला आणि ते द्या मला काय लागत का नाही यांना चला आवरा पटकन स्वयंपाक बनवा मस्त पैकी